एकतर्फी प्रेमातून पत्नीला त्रास देत असल्याच्या कारणावरून सोलापुरात एका दाम्पत्यानं विष प्राशन करून आत्महत्या केली। त्रास देणाऱ्या तरुणाला MIDC पोलिसांनी ताब्यात घेतलं। एकतर्फी प्रेमातून पत्नीला वारंवार त्रास देत असल्यानं एका दाम्पत्यानं बदनामीच्या भीतीनं सोलापुरात शुक्रवारी विष प्राशन करून आत्महत्या केली। त्यांनी आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहून ठेवली आहे। त्यात त्रास देणाऱ्या संशयिताचं नाव आहे। हा प्रकार सकाळी 6च्या सुमारास उघडकीस आला। सोमनाथ धानप्पा पाटील वय 40 आणि श्रीदेवी सोमनाथ पाटील वय 35 दोघे राहणार शिरपनहळ्ळी तालुका दक्षिण सोलापूर, सध्या राहणार कलावतीनगर MIDC सोलापूर असं या दाम्पत्याचं नाव आहे। चिठ्ठीत नाव असलेल्या संशयित अभिषेक कोरेला राहणार विजयपूर कर्नाटक याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे। सोमनाथ आणि श्रीदेवी हे 20 वर्षांपासून MIDC परिसरातील कलावती नगरात राहत होते। त्यांचा यापूर्वी कुक्कुटपालनाचा व्यवसाय होता। तो बंद करून सोमनाथ यांनी सायकलचं दुकान सुरू केलं, तर श्रीदेवी या घरीच किराणा दुकान चालवत होत्या। त्यांना 6वी आणि 7वीत शिकणाऱ्या 2 मुली आहेत। अभिषेक कोरे हा श्रीदेवी यांना वारंवार त्रास देत होता। तुझी बदनामी करतो म्हणून धमकी देत होता। त्याला कंटाळून या दोघांनी गुरुवारी रात्री विष प्राशन केलं। त्यांच्या तोंडातून फेस येत असल्यानं मुलीनं हा प्रकार काका नागनाथ पाटील यांना सांगितला। त्यांनी तात्काळ घरी येऊन दोघांना शासकीय रुग्णालयात दाखल केलं, मात्र उपचारापूर्वीच दाम्पत्याचा मृत्यू झाला। त्यांच्या पश्चात भाऊ, 2 मुली असा परिवार आहे। अभिषेक हा वारंवार त्रास देत होता। तुमची बदनामी करतो असं धमकावत होता। हा इसम आपली प्रतिष्ठा ठेवणार नाही, समाजात आपली बदनामी होईल या भीतीतून दाम्पत्यानं चिठ्ठी लिहून विष प्राशन केल्याचा पोलिसांचा संशय आहे। त्यांच्याकडे चिठ्ठी मिळाल्याचं पोलीस निरीक्षक प्रमोद वाघमारे यांनी सांगितलं। सोमनाथ आणि श्रीदेवी पाटील यांनी आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहिली असून त्यात अभिषेक कोरे याचं नाव आहे, त्यामुळे त्याला ताब्यात घेतलं आहे। कोरे याच्यावर सांगोल्यात अत्याचाराचा गुन्हा दाखल आहे। या प्रकरणी तपास सुरू आहे, अशी माहिती MIDC पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघमारे यांनी दिली।